कारण विधी सोडला होता त्या माझ्या पोराला या हाताला चला तिच्या पायी मी गेला चालू रागाच्या भरात तिचा देखील घात केला नव्हे तर माझा मित्र मला या लगेच यात्रा संपून होती भगवंता माझा मित्र गेला माझ्या मुलाचा तुझ्या माझ्या पोराचा गेला माझे धर्म भक्ती मला पापी समजून दोषारोप माझ्यावर लावले. अरे विड्या मी निष्पाप निर्दोष निष्कलंक आहे असं जर तुला सांगितलं असतं तरी तुझ्या शब्दावर माझा विश्वास बसला नसता. आणि म्हणून सत्य काय आहे मध्यरात्रीच्या समयी मी इथं का आलो. मी जर आलो नसतो तर त्या सापाने अरे माझ्या बहिणीला तुझ्या पत्नीला आणि त्या मुलालाही संपविलं असतं. आणि हे तिसरं संकट तिच्यावरचं गुरुदेवाने मला सांगितलं ते मला ज्ञात असल्यामुळं माझ्या बहिणीवर हे संकट येऊ नये म्हणून मी मध्यरात्रीचा समय साधून इथं आलो. आणि आज तुझा मित्र या जगात नाही अमर मित्र प्रेम या ठिकाणी संपलंय. मग तू कुणासाठी जगावा आणि याच्याकरिता अरे निरागस निष्पाप निर्दोष अशा नूतन बालकाला तू मारेलस राजघराण्याचं वंश संपविलंस. एवढंच नव्हे स्वतःच्या पत्नीला मारिलास आणि आज तूही स्वतः संपवला. पण नाही मी कोण आहे याची जाणीव तुला करू. मित्राच्या संपूर्ण देहाची शिळा या ठिकाणी झाली पण माझ्या या मित्राच्या सभोवताली पाहतोय तो लखमय प्रकाश मला दिसतोय. काय प्रकार मी या भूतलावरील नव्हे भूतलावरील नव्हे माझं स्थान आहे ते स्वर्गलोकी. पण इथं कसा मी एक गंधर्व आहे. देवतांच्या देव दरबारी अमरावतीत शर्मस्था दरबार भरला असता आमच्या हातून चूक झाली आणि त्या चुकीचं शासन म्हणून देवगुरु बृहस्पतीने आम्हाला शाप दिला आणि त्या शापाप्रमाणे त्या भूलोकाने मृत मानव यांनी जन्म घेतला आणि विनंती केली मनधरणी करून शास्त्र आधार ठेवला. त्यावेळी त्याने मला शाप दिला. पण मित्रा या ठिकाणी तुझी शिळा झाली पण ती शिळा झाली खरी पण त्या शिळेतून तू मुक्त झालास. याला कारण आहे. याला कारण शिळेतून मुक्त झालो याला कारण देवगुरूने दिलेला उत्साह. असा कोण त्यांचं नूतन लग्न झालंय. लग्न झाल्यानंतर नूतन बालक जन्माला आले. अशा तिघांचा पुण्यवंतांचा रक्तसिंचन ज्यावेळी माझ्यावर होईल त्याच वेळी तुझा उत्साह. पण मित्रा मला एका प्रश्नाचं उत्तर दे. केवळ तुझ्याकडे आम्ही हट्टानं हट्ट निग्रही केला आमच्या प्रश्नाचं उत्तर दे. पण ना विलादास्तव तू आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. पण
ज्यावेळी प्रश्नाचं उत्तर दिलंस त्यावेळी तुझी शिळा झाली ती कशी